नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 5वी मधील विषय इंग्रजी पाहणार आहोत. एका नवीन घटकाला सुरुवात करणार आहोत, पण तत्पूर्वी आपण मागच्या घटकाबद्दल थोडंसं आपण चर्चा करणार आहोत की जो आपला मागचा घटक होता मुलांनो, जो अवर सोलर सिस्टम, त्याबद्दल देखील आपण माहिती घेतली होती की जे अवर सोलर सिस्टम म्हणजे आपली जी सूर्यमाला आहे त्या घटकाबद्दल आपण माहिती घेतली की सूर्यमालेमध्ये किती ग्रह आहेत जे आपण पाहिलं. मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, पृथ्वी, युरेनस आणि नेपच्यून आहेत. पण त्यापैकी आपण 3 घटकांचा अभ्यास केला होता. चंद्र, पृथ्वी आणि मुलांनो सूर्य, या तिन्ही घटकांचा आपण अभ्यास केला की कशा प्रकारे त्याचं महत्त्व आहे, ते कुठे आहेत, या सर्व घटकाची आपण माहिती घेतली. आपण आज एका नवीन पाठाला सुरुवात करणार आहोत, एका नवीन भागाला आपण सुरुवात करणार आहोत. तशा प्रकारे आपण एका नवीन भागाला सुरुवात करणार, जसं ज्याप्रमाणे मुलांनो की गेस करायचं आहे, म्हणजे तुम्हाला ओळखायचं आहे की जर एखाद्या मार्कावर जर परीक्षेमध्ये तुम्ही छान मार्क आणले असेल आणि ते मार्क जर आणल्यानंतर आईवडिलांना आनंद होतो, मग पप्पा आईवडील विचारतात की तुला काय आणायचं आहे गिफ्ट, आणि जे आणल्यानंतर तुम्ही वडील विचारतात की तू गेस कर काय आहे याच्यामध्ये, आणि मग आपण काय करतो, विचार करायला लागतो की हे काय आहे. त्याचप्रमाणे मुलांना इथे देखील गेस वर्ड की जे तुम्हाला शब्द दिले गेलेले आहेत, या शब्दामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे आहेत. मग ती वाक्य कोणती आहेत ते देखील आपण बघण्याचा प्रयत्न करू नये. आपण एक्सप्लेनेशनमधून देखील पाहणार आहोत. बघा इथे काय दिलं आहे, गेस वर्ड दिले. आता आपण एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरणाला सुरुवात करत आहोत. इथे तुम्हाला शिक्षक दिसत आहे आणि विद्यार्थी दिसत आहे, आणि त्यांच्या शिक्षक काय करत आहेत, विद्यार्थिनीला शिकवण्याचं काम करत आहे. काही शब्द, काही वर्ड्स फळ्यावर देणार आहेत, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे मुलांनो. आपण त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत. ते शब्द कोणते आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. एव्हरीडे, एव्हरीडे म्हणजे काय आहे मुलांनो, दररोज. एव्हरीडेचा अर्थ काय आहे, दररोज. काय आहे, दररोज आहे. एव्हरीडे म्हणजे दररोज. टुडे म्हणजे आता, आणि सम डे म्हणजे एके दिवशी. म्हणजे कधीतरी, एके दिवशी. सम डे, डे म्हणजे काय, दिवस आहे. डेचा अर्थ काय, दिवस आहे. तर एव्हरी डे, टुडे आणि समडे, एके दिवशी, हे जे शब्द आहेत हे शब्दाला मुलांनो की आपल्याला एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. म्हणजे एव्हरीडेचे वाक्य असणार आहे, त्याच्यात समडेचे वाक्य असणार आहेत, आणि त्याच्यामध्ये मुलांनो असणार आहेत टुडेचे वाक्य. तर या 3 वाक्यामध्ये आपण पाहणार आहोत की याच्यामध्ये कोणतं अर्थपूर्ण आपल्याला तयार होऊ शकतं. आपण बोलतो एव्हरीडे, एव्हरीडे आय ईट अ ॲपल, म्हणजे मी काय करत आहे, रोज एक सफरचंद खात आहे. टुडे आय एम गोइंग टू द मार्केट, आज मी मार्केटला जात आहे. समडे आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, म्हणजे मी एके दिवशी लवकर उठणार आहे. ही अशा प्रकारची उदाहरणं मुलांना मी तुम्हाला सांगितली आहेत. अशी बरीच उदाहरणं आपण या पाठाच्या माध्यमातून घेणार आहोत. चला तर आपण सुरुवात करूया मुलांनो की याच्यामध्ये नेमके कोणते शब्द आलेले आहेत. जो पहिला शब्द आहे मुलांना एव्हरीडे. एव्हरीडे म्हणजे काय, आय गो टू स्कूल बाय बस आहे, की म्हणजे मी दररोज स्कूलने जात आहे. इथे तुम्हाला चित्र दिसत आहे की हे काय करत आहेत, स्कूलला जात आहे, स्कूलला बस आहे, आणि म्हणून तो काय जो शब्द आहे बघा पाहिलाय, एव्हरीडे हा शब्द वापरून आपण काय केलं आहे, वाक्य पूर्ण केलं. एव्हरीडे आय गो टू स्कूल बाय बस, मी दररोज शाळेमध्ये कशाने जातो, बसच्या मार्फत जात आहे. हे आपलं पहिलं वाक्य, अर्थपूर्ण वाक्य झालं आहे. दुसरं पाहणार आहोत, आय लिसन टू म्युझिक एव्हरी डे, म्हणजे मी दररोज काय ऐकत आहे, संगीत ऐकत आहे. लिसनचा अर्थ काय आहे मुलांनो, ऐकणे आहे. लिसनचा अर्थ ऐकणे आहे. लिसन म्हणजे ऐकणे, आणि म्युझिक म्हणजे संगीत. तर अशा प्रकारे मुलांना आपण पाहिलं, आय लिसन टू म्युझिक एव्हरी डे, दररोज मी काय ऐकत आहे, संगीत ऐकत आहे. इथे पाहू शकता, आय ईट फ्रूट एव्हरी डे. इथे देखील तुम्ही पाहिलं की इथे काय करत आहे, ती फ्रूट खात आहे. मुलांना दररोज फ्रूट खाणं हे चांगलं आहे. जेवल्यानंतर, जेवणाच्या आधी फळ खावं लागतं, आणि म्हणून ती सांगते आय ईट फ्रूट एव्हरी डे, मी दररोज काय करत आहे, फ्रूट खात आहे. अशा प्रकारे इथे बघा फ्रूट देखील दिसत आहे आपल्याला खाण्यासाठी. जे आपलं पुढचं वाक्य आहे ते आपण पाहणार आहोत. एव्हरी डे आय प्ले विथ माय फ्रेंड्स दिलेला आहे. इथे जो शब्द आहे तो अर्धवट शब्द आलेला आहे मुलांनो, आणि तो शब्द आपल्याला इथे लिहायचा आहे. बघा इथे काय दिलं, FRIEND, फ्रेंड आहे, बरोबर. की एव्हरीडे आय प्ले विथ माय फ्रेंड, मी दररोज माझ्या मित्रांबरोबर काय करत आहे, खेळत आहे. इथे तुम्हाला दिसत आहे खेळाचं चित्र. इथे बगीचा आहे, इथे गार्डन आहे, आणि इथे काय करत आहे, सर्वजण खेळ खेळत आहे. हे देखील आपण चित्राच्या माध्यमातून पाहत आहोत. टुडे आय गॉट अप ॲट 6 o'clock,
आता आपलं हे एव्हरीडेचे शब्द संपलेले आहेत. आपण एव्हरीडेची एक्झाम्पल जे घेतले ते संपलेले. आता टुडेची सुरुवात झाली आहे. टुडेचे पासून निघणारे जे अर्थपूर्ण जे शब्द आहे की सॉरी एक जे वाक्य आहे ते कोणते आहे ते पाहणार आहे. टुडे शब्द झाले. टुडे म्हणजे आज आहे. टुडे आय गॉट अप ॲट 6 o'clock. आज मी किती वाजता उठले आहे? 6 वाजता. गॉट अप म्हणजे उठणे आहे. इथे चित्रात दिसत आहे बघा 6 वाजता उठलेले आहे बघा. टुडे आय पोटॅटो करी ॲट लंच. आज मी आजच्या दुपारच्या जेवणाला मी काय खाणार आहे? पोटॅटो करी म्हणजे काय आहे? बटाट्याचा रस्सा. पोटॅटो म्हणजे काय आहे? बटाटा आहे. पोटॅटो करी, करी म्हणजे आपण रस्सा बोलू शकतो. ॲट लंच, आज दुपारच्या जेवणाला मी काय खाणार आहे? दुपारचा रस्सा खाणार आहे. अशा प्रकारे ती काय करत आहे? दुपारच्या जेवणाला दुपारचा रस्सा खात आहे. टुडे आय प्ले पियानो फॉर सम टाईम. आज मी काय करणार आहे? थोडा वेळ काय करणार आहे? पियानो वाजवणार आहे. इथे प्ले आलाय. प्ले म्हणजे खेळणे आहे. परंतु आपण इथे आपण अर्थ घेणार आहोत ते पण वाक्यामध्ये की इथे काय करणार आहे? ती वाजवणार आहे. टुडे आय प्ले पियानो. मी पियानो वाजवणार आहे काही वेळाने किंवा सम टाईम, थोडा वेळ मी काय करणार आहे? आज पियानो वाजवणार आहे. अशा प्रकारे ती काय करते बघा. पियानोचे ते तुम्हाला चित्र देखील दिसत आहे. मी पियानो वाजवणार आहे. आय रीड अन इंटरेस्टिंग पोएम टुडे. आज मी एक मजेशीर कविता काय केली आहे? वाचणार आहे. आय रीड अन इंटरेस्टिंग पोएम टुडे. आज मी काय करणार आहे? एक इंटरेस्टिंग म्हणजे एक मजेशीर एक छान अशी कविता वाचणार आहे. पुढे आपण पाहणार आहोत मुलांनो. आता आपले 2 झालेले आहेत. आपण पाहिलं आहे मुलांनो एव्हरीडेचे शब्द झालेले आहेत आणि त्याचप्रमाणे टुडेचे शब्द झालेले आहेत. आता आपलं जे आहे सम डे म्हणजे आज आपल्याला जो तिसरा जो घटक आहे त्याच्याबद्दल माहिती आहे की टुडे सम डे बसून कोणत्या प्रकारची एक्झाम्पल उदाहरणंही तयार होऊ शकतात. ती देखील आपण या चित्रकरणाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. सम डे आय एम गोइंग टू गेट अप ॲट 5 o'clock. म्हणजे एके दिवशी मी 5 वाजता उठणार आहे. सम डे एके दिवशी मी काय उठणार आहे? 5 वाजता उठणार आहे आणि म्हणून ती काय करत आहे की मला 5 वाजता उठायचं आहे. मी एके दिवशी काय करणार? सम डे आय गॉट अप 5 o'clock. सम डे आय शॅल राईट अ बुक. की मी एके दिवशी काय करणार आहे? बुक लिहिणार आहे, पुस्तक लिहिणार आहे, बुक लिहिणार आहे. म्हणजे काय करणार आहे? बायोग्राफी लिहिणार आहे की ते कोणताही एक विषय असू शकतो आणि म्हणून ते काय बोलत आहे? सम डे आय शॅल राईट अ बुक. एके दिवशी मी काय करणार आहे? बुक लिहिणार आहे असं ते बघा इथे चित्रात सांगत आहे. आता पुढचं वाक्य बघणार. सम डे आय एम गोइंग टू मेक टी फॉर माय पॅरेंट्स. इथे सांगितलं की सम डे म्हणजे एके दिवशी मी माझ्या पालकांसाठी चहा करणार आहे असं इथे सांगितलं. बघा ही काय आहे? इथे पालक बसले आहेत आणि तिला चहा मम्मीने करून दिला असेल आणि म्हणून ते काय बोलत आहे? सम डे आय एम गोइंग टू मेक टी फॉर माय पॅरेंट्स सांगितलेलं आहे की एके दिवशी मी माझ्या पॅरेंट्ससाठी माझ्या पालकांसाठी चहा तयार करणार आहे. पुढचं वाक्य आपण समडेचं पाहणार आहोत. आय एम गोइंग टू गो टू स्कूल ऑन बाय बायसिकल सम डे. म्हणजे एके दिवशी मी काय करणार? आय एम गोइंग टू गो टू स्कूल म्हणजे एके दिवशी मी काय करणार आहे? बायसिकल म्हणजे सायकलवरून शाळेला जाणार आहे. बघा गोईंग म्हणजे जाणे आहे, स्कूल म्हणजे शाळा आहे, बायसिकल म्हणजे सायकल आहे. समडे म्हणजे एके दिवशी मी काय करणार आहे? सायकलवरून शाळेला जाणार आहे. अशा प्रकारे बघा ही सायकलवरती काय करत आहे? प्रवास करताना देखील आपल्याला मुलांना ही दिसत आहे आणि अशा प्रकारे ती काय करत आहे? शाळेला जाताना दिसत आहे. बघा तर अशा प्रकारे जी वाक्य आहेत ते आपल्याला दिले, जे आपल्याला शब्द दिले होते त्या शब्दाचा आपण वाक्यात उपयोग करून एक अर्थपूर्ण वाक्य तयार केलेले आहेत. आता इथे अजून बघा काही शब्द दिलेले आपण पाहणार आहोत. अजून देखील जे शब्द दिले आहेत ते आपण पाहणार आहोत. ऑलवेजचा अर्थ काय आहे मुलांनो? पाहू शकतो. ऑलवेज म्हणजे काय? हमेशा, नेहमी, वारंवार, सतत असा अर्थ होऊ शकतो. हमेशा. नेव्हरचा अर्थ काय? कधीही नाही. ऑलवेज म्हणजे हमेशा, वारंवार, सतत, नेहमी हे शब्द होऊ शकतात. नेव्हर म्हणजे कधीही नाही. त्याचा अर्थ तुम्हाला कळाले मुलांना हे 2 गोष्टीचा. आता याच्या देखील आपल्याला काय करायचं आहे? अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. बघा इथे काय? द सन ऑलवेज राईज इन द ईस्ट. सूर्य हा नेहमी पूर्वेला उगवतो. म्हणून इथे काय दिलं? सन ऑलवेज म्हणजे हमेशा काय आहे?
रायझेस म्हणजे उगवणे इन द ईस्ट. ईस्ट म्हणजे काय, पूर्व आहे. आपण आताच मागच्या भागामध्ये शिकलो, जे अवर सोलर सिस्टममध्ये आपण शिकलेलो आहोत की ईस्ट आपण शिकलो, ईस्ट वेस्ट आपण पाहिलं की सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळत असतो. आणि म्हणून बघा हे देखील जे चित्र आहे, सूर्य हमेशा काय उगवतो, पूर्वेला उगवतो. म्हणून इथे दिले द सन ऑलवेज राईज इन द ईस्ट असं इथे दिलेलं आहे. आणि म्हणून आपलं जे वाक्य अर्थपूर्ण वाक्यामध्ये आपण तयार केले आहे ऑलवेज टाकून. दुसरं वाक्य, वी शुड ऑलवेज ड्रिंक इनफ वॉटर. आपल्याला नेहमी पुरेसे पाणी पिणं गरजेचं आहे की पिले पाहिजे. यू शुड ऑलवेज, ऑलवेज म्हणजे हमेशा, ड्रिंक म्हणजे पाणी, ड्रिंक जे पिणे, इनफ वॉटर, वॉटर म्हणजे पाणी, की आपल्याला हमेशा काय केलं पाहिजे, पुरेसं असं पाणी पिलं पाहिजे. काय केलं, इनफ, इनफचा अर्थ काय आहे मुलांना, पुरेसा आहे. आणि म्हणून बघा ती मुलगी काय करत आहे, पाणी पित आहे. आणि म्हणून काय सांगितलं की इथे आपल्याला हमेशा पुरेसे पाणी पिणे हे गरजेचे आहे. बघा इथे पुढे दिले, माय मदर नेवर यूज प्लास्टिक बॅग. इथे जे शब्द आलेला आहे बघा मुलांनो, की माझी मम्मी कधीही प्लॅस्टिक बॅगचा वापर करत नाही. प्लॅस्टिक बॅग हे प्रदूषणासाठी हानिकारक आहे. ते प्लॅस्टिक काय करत नाही, ते नष्ट होत नाही, म्हणून आपण प्लॅस्टिकच्या बॅगचा वापर करत नाही. त्याचे आपल्याला खूप सारे दुष्परिणाम असतात. आणि म्हणून इथे काय दिलं आहे, माय मदर नेवर यूज प्लॅस्टिक बॅग. आणि म्हणून काय इथे दिलं बघा, नेवर म्हणजे कधी नाही. प्लॅस्टिक बॅग देखील तुझ्या सगळ्यांच्या घरात असते, म्हणून तिने काय घेतलं आहे, बकेट आणलेलं आहे, प्लॅस्टिक बॅग आणलेली नाही. म्हणून बघा इथे तुम्ही पाहू शकता, ती मॉलला गेली आहे, मार्केटमध्ये गेली, आणि मार्केटमध्ये जाताना जसं आपण प्लॅस्टिक बॅग, कॅरी बॅग घेऊन जातो, तसं ती काय गेली आहे, बकेट घेऊन गेली. त्या बकेटमध्ये तिने तिचं सर्व सामान हे भरलेलं आहे. मग आपण इथे पाहू शकतो, निकिता ऑलवेज टेक केअर ऑफ हर थिंग्स. निकिता नेहमी आपल्या वस्तूंची काळजी घेते. इथे सांगितले ही कोण आहे, निकिता आहे. ऑलवेज टेक केअर, काळजी घेणे, कसली, ऑफ हर थिंग्स. थिंग्स म्हणजे ती तिच्या वस्तूची ती नेहमी काळजी घेणे. थिंग्सचा अर्थ काय मुलांना, वस्तू आहे. मग ती कोणती असू शकते, तिची बॅग असू शकते, तिचे पेन, पेन्सिल, रबर, शॉर्पनर, तिचे बुक्स, नोटबुक, सर्व जे काही आहे ते काय करते, ती त्याची काळजी घेते. तिचा जो ड्रेस आहे, शूज आहे, त्याचप्रमाणे सॉक्स आहे, म्हणजे जे काही तिच्या शाळेच्या सर्व गरजेच्या वस्तू आहेत, ती तिच्या वस्तूंची ती काय करते, काळजी घेते. आणि म्हणून सांगितले, निकिता ऑलवेज टेक केअर ऑफ हर थिंग्स. थिंग्स म्हणजे काय मुलांना मी सांगितलंय की थिंग्स म्हणजे आहे वस्तू. ती तिच्या वस्तूंची काय करत आहे, काळजी घेत आहे. अशा प्रकारे बघा ती वस्तू काढत पण आहे आणि ती परत स्वतः बॅगेत ठेवत पण आहे. आपण पुढचं वाक्य मुलांना पाहणार आहोत, यू शुड नेवर टेल लाय. आपण कधीही खोटं बोलता कामा नये. बघा ती मम्मी काय करत आहे, मुलीला सांगत आहे की आपण काय केलं पाहिजे, कधी खोटं बोललं नाही पाहिजे. टेल लाय, लाय म्हणजे खोटे बोलले. लायचा अर्थ काय आहे, खोटे बोलणे. यू शुड नेवर टेल लाय, तू खोटे बोलले नाही पाहिजे. यू शुड म्हणजे मम्मीला ती विचारत आहे ना, ती मम्मी कोणाला सांगत आहे, आई कोणाला सांगत आहे, मुलीला सांगत आहे की खोटे कधीही बोलता कामा नये. आणि म्हणून काय बोलते, यू शुड नेवर. नेवर म्हणजे कधीही. आता मला ऑलवेजचं पाहिजे की नेवर. आता की नेवर काय, आताचा शब्द आला, आपण ऑलवेज आणि नेवर या दोन शब्दांचा आपण वापर बघत आहोत की तो कोणत्या जागी आपण बरोबर लावलेला आहे किंवा वाक्यात कशा प्रकारे त्याचा उपयोग केलेला आहे ते आपण बघत आहोत. की यू शुड नेवर टेल लाय काय करत आहे की तू कधीही खोटे बोलता कामा नये. तर अशा प्रकारे आपण त्याचा देखील वापर केलेला आहे नेवरचा. बघा इथे काय शब्द आलाय, वी शुड नेवर टेस्ट ए ॲनिमल. कधीही प्राण्यांना त्रास देऊ नये. यू शुड नेवर, आपण कधीही प्राण्यांना त्रास देऊ नये. टेस्ट म्हणजे काय, त्रास देणे, त्रास देणे. म्हणून इथे काय सांगितलं, जे प्राणी आहेत, मग ते कोणत्याही प्रकारचे प्राणी असू दे, ते कुत्रा असो, मांजर असो, कोणत्याही प्रकारचा ॲनिमल असो, आपण त्यांना स्वतःहून कधीही त्रास देता कामा नये. विनाकारण त्यांना त्रास हे देण्याचं आपण काम करू नये. मुलांनो, त्यांच्यावर ते मुकी जनावर आहे, त्यांच्यावर आपण नेहमी प्रेम करणं गरजेचं आहे. आणि म्हणून ते सांगितलं, वी शुड नेवर टेस्ट ए ॲनिमल. आपण प्राण्यांना कधीही त्रास देऊ नये. बघा इथे जो शब्द आहे, आय ऑलवेज स्विच ऑफ लाईट वेन आय लिव्ह अ रूम. जेव्हा मी रूम सोडून जाते तेव्हा मी नेहमी काय करते, लाईट बंद करते असं सांगितलं आहे. आय ऑलवेज स्विच ऑफ लाईट, मी नेहमी लाईट बंद करते. कधी, वेन आय लिव्ह अ रूम, जेव्हा मी रूम सोडते तेव्हा मी काय करते, लाईट बंद करते. म्हणून ते सांगितले बघा, स्विच ऑफ म्हणजे बंद करणे, लाईट म्हणजे प्रकाश, जो आपल्या घरामध्ये लाईट असतो. वेन आय लिव्ह अ रूम, लिव्ह अ रूम म्हणजे काय, मी जेव्हा रूम सोडते, जेव्हा माझा जो रूम आहे तो मी रूम सोडल्यानंतर तो बल्ब म्हणा, फॅन म्हणा, तो चालू राहता कामा नये, ते बंद करण्याचं हे काम मी नेहमी
करत असते. बघा इथे तुम्हाला हे दिसत असेल स्विच, असं स्विच प्रत्येकाच्या घरात असतं की नाही, जे लाईटीसाठी असतं, फॅनसाठी असतं, ट्यूबलाईटसाठी असतं, त्याचप्रमाणे गिझरसाठी असतं, त्याचप्रमाणे इस्त्रीसाठी पण TV पॉईंट असतो. तर अशासाठी आपण TV बंद करत असतो. जेव्हा आपल्याला गरज नसेल त्यावेळेस आपण ट्यूबलाईट, फॅन हे काय केले पाहिजे, बंद ठेवणं गरजेचं आहे आणि विजेची बचत केली पाहिजे. तर अशा प्रकारे सांगितलं की मी काय करते, हे नेहमी बंद ठेवते. बघा इथे काय दिलं आहे, प्रिया ऑलवेज स्पीक पोलाइटली टू हर टीचर. प्रिया काय करत आहे, नेहमी आपल्या शिक्षकांशी बोलताना नम्रतेने बोलत आहे. बघा प्रिया ऑलवेज स्पीक, ऑलवेज म्हणजे हमेशा, स्पीक म्हणजे बोलणे आहे. पोलाइटली, पोलाइटलीचा अर्थ काय आहे मुलांना, ऑलवेज स्पीक म्हणजे बोलणे, पोलाइटली म्हणजे नम्रपणे, टू हर टीचर नम्रपणे, विनम्रपणे आपण बोलू शकतो. प्रिया जेव्हा शिक्षकाशी बोलत असते तेव्हा ती हमेशा नम्रतेमध्ये बोलत असते. बघा ही कोण आहे, टीचर आहे आणि ती प्रिया बोलत जर टीचर शिक्षकांशी जर बोलायचं असेल तर ती कशी बोलत आहे, ती नम्रतेपणे बोलत आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण ऑलवेज आणि नेव्हरचे देखील आपण शब्दाचे उपयोग पाहिले की कशा प्रकारे आपण वाक्यात उपयोग करून त्याचा वापर केला आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण या पाठामध्ये आलेले एव्हरीडे, टुडे आणि समडे, ऑलवेज, नेव्हर हे सगळे शब्द कशा प्रकारे आपण ते शब्द घेऊन त्याचा वाक्यात अर्थपूर्ण वाक्य तयार केलेलं आहे हे देखील आपण चित्रीकरणाच्या माध्यमातून अधिक समजून सांगितलेलं आहे. तशा प्रकारे गेस वर्ड म्हणजे कशा प्रकारे आपण पाहिलं आहे की काय, म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये काय शोधायचं आहे की तुम्हाला काय समजलं आहे की तुम्ही ओळखायचं आहे की याच्यामधले शब्द नेमका जो आम्ही जो शब्द दिलेला आहे, जो शब्द एव्हरीडे आहे तो कुठे आहे, तो तुम्हाला काय करायचा आहे, ओळखायचा आहे. आणि म्हणून अशा प्रकारे तो शब्द त्यांनी शोधलेला आहे. तर अशा प्रकारे मुलांनो ही जे मुलांनो पाठ आहे तो तुम्हाला मी अतिशय सोप्या भाषेत समजून सांगितला आहे ना, तो तुम्हाला समजला आहे. तर भेटू एका नवीन पाठाकडे, एका नवीन भागाकडे. तोपर्यंत धन्यवाद.